लाईव्ह 24 तास न्यूज। श्री संत सद्गुरू बाळूमामा आत्मापूर येथे भंडारा उत्सवानिमित्त देशी गोवंशाचे भव्य प्रदर्शन या ठिकाणी 15 व 16 मार्च रोजी भरवण्यात येते। तर संपूर्ण प्रदर्शनाचं आपण कशा पद्धतीने नियोजन आहे हे बाजीराव पाटील आणि त्यांच्या टीमकडून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी बाजीराव पाटील। ह्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यामागचा एकच हेतू की देशी गोवंशांची वाढ झाली पाहिजे। तर सध्याच्या काळामध्ये नैसर्गिक शेतीला चालना मिळायला पाहिजे आणि नैसर्गिक शेतीला चालना जर मिळायची झाली तर देशी गोवंश हा वाढला पाहिजे आणि देशी गोवंश जर वाढला तरच आपली संस्कृती आणि शेतीसाठी नैसर्गिक शेतीसाठी फार मदत होईल। त्यांच्या उपयोगामुळे देशी गायींचं संवर्धन तर वाढेलच आणि ह्या पूर्ण गो महोत्सवामुळे देशी गायींच्या संवर्धनात वाढ झाल्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी चालना मिळेल। त्यामध्ये देशी खिल्लार गायींचाच गट आम्ही ठेवला आहे आणि आमच्या भागामध्ये प्रमुखतः देशी कोसा खिल्लार आणि जवार खिल्लार जास्त प्रमाणात आढळल्या जातात आणि कोसा खिल्लार गटमध्ये आदत गट ठेवलेला आहे, बिनदाती 4 दाती एक गट आहे आणि 6 दाती जुळूक एक गट आहे। त्याचप्रमाणे कोसा गटामध्येही तसाच गट आहे आणि जवारमध्ये तसाच गट आहे। तसाच खोंडामध्ये जे वळू आहेत जे नैसर्गिक पैदास करण्यासाठी जे उपयोगी पडतात ह्या वळूंच्या मध्ये सुद्धा एक वर्षाखालील आदत खोंड गट आहे आणि 2 दाती व 4 दाती खोंड गट आणि 6 दाती व जुळूक खोंड गट हे दोन्ही गटामध्ये म्हणजे कोसा खिल्लार गटामध्ये आणि जवार खिल्लार गटामध्ये अशा दोन्ही गटामध्ये स्पर्धा आहेत। या प्रत्येक गटामध्ये प्रथम बक्षिसे 7,000, द्वितीय बक्षीस 5,000 आणि तृतीय बक्षिसे 3,000 रुपये असे आहे। प्रवेश फी काय? प्रवेश फी आम्ही नाममात्र 100 रुपये घेतलेली आहे, जास्त काही हे केलेलं नाही। 100 रुपयेच आम्ही आपण जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था वगैरे काय? नाही, पार्किंगची व्यवस्था म्हणाय गेले तर गावाच्या म्हणजे सद्गुरू बाळूमामा देवस्थानचं मोठं भव्य पार्किंग आहे। तिथेच फक्त जे वाहनं गाडी म्हणजे जी वाहनं गाई किंवा जनावर घेऊन येतील त्यांच्यासाठीच फक्त सोय केलेली आहे। बाकीच्यांनी मग बाहेरच म्हणजे त्यांना का गाड्या आतमध्ये सोडणारच नाही आणि त्यांची व्यवस्था म्हणजे पार्किंगची व्यवस्था आम्ही सेपरेट केलेली आहे। ही जी स्पर्धा जी ठेवलेली आहे ह्याची ही जी बक्षिसं सोडून गाय गटामध्ये बाळूमामा केसरी असा एका गाईला गोमातेला आम्ही पुरस्कार देणार आहे आणि खोंड गटामध्ये एक चॅम्पियन असा हे देणार आहे आणि जी गाय प्रत्येक गाय जी आमच्या इथं सहभागी होईल त्या सहभागी होणाऱ्या प्रत्येक गायीसाठी आम्ही एक श्रींचा फोटो, त्या गोमालकासाठी एक श्रींचा बाळूमामांचा फोटो आणि त्याचं प्रमाणपत्र हे आम्ही त्या सगळ्यांना देणार आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वगैरे कोणाचे असतील? आम्ही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याचं म्हणायला गेलं तर आमचे आदरणीय पालकमंत्री येणार आहे, परत आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अक्षय महाराज भोसले येणार आहे आणि अशा विविध मंडळींना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। त्यांच्या वेळेनुसार ते येऊन जातील। 16 तारखेला आमचा भव्य असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि इथून पुढे देखील ह्याच्याहीपेक्षा मोठा असं प्रदर्शन भरवायचं आहे आणि ह्यामध्ये काही त्रुटी राहिली असतील ते आम्ही निश्चित भरपूर पुढच्या वेळेला ह्यामध्ये आम्ही ते गट वाढवून चांगल्या प्रकारचं आणि नियोजन करणार। एकंदरीत बुजरगड तालुक्यातील श्री संत बाळूमामा आदमापूर येथे भंडारा उत्सवानिमित्त या ठिकाणी गोवंश प्रदर्शनाचा महोत्सव एक भारतीय संस्कृती परंपरा जपण्याचं काम बाजीराव पाटील आणि त्यांची टीम या ठिकाणी करते आणि या टीमला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्या कशा पद्धतीनं यामध्ये समाजामध्ये एक गोमातेचं महत्त्व पटवून देण्यात यशस्वी होतात ह्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आता हेच पाहण्यात चिकायचे ठरेल। कॅमेरामॅन धनंजय मुगदुमसह मी समाधान माथुर्डे, आदमापूर। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।